बरेच दिवस झाले काळ्या मसाल्यातली भाजी नाही केली, तर आज मस्त आपण काळ्या मसाल्यातल्या शेवगाच्या शेंगा बनवूया. चला बघू. तर इथे शेवगाच्या शेंगा धुवून त्यात हळद, मीठ आणि पाणी टाकून उकळायला ठेवणार आहोत. मसाला तयार करून घेऊयात. कांदा, खोबरं, त्यामध्ये धने, नंतर त्याच्यामध्ये मिरची, आलं, लसूण टाकून छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला अगदी. नंतर आपल्याला कोथिंबीर टाकून छान परतवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. तर मसाला रेडी. आता तेलामध्ये मसाला चांगला परतवून घेऊ. त्यात जास्त मसाले कोणतेच एक्स्ट्राचे टाकायचे नाही. त्यामध्ये लाल तिखट, हळद, धना पावडर आणि आपला काळा मसालाच आपण वापरणार आहोत. एक्स्ट्राचा कोणताही मसाला टाकायचा नाही आहे. तेल येऊपर्यंत हा मसाला आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये मसाल्याचंच पाणी टाकून अजून परतवून घ्यायचं आहे त्याला. नंतर आपल्याला शेंगा पण आपल्याला बॉईल केलेला टाकायचं आहे. शेंगा आपल्या चांगला बॉईल झालेला आहे. आता ह्या शेंगा आपण मसाल्यामध्ये टाकून देणार आहे. हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता, पण खूप जास्त पातळ पण नाही करायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि नंतर कोथिंबीर टाकून आपली भाजी रेडी आहे. थोडं 5 मिनटं उकळून घ्यायची आहे आणि गरमागरम आपली शेवगाच्या शेंगा रेडी आहेत. तयार आहे आपलं आजचं गरमागरम जेवण. भेटूया उद्याच्या नवीन रेसिपी सोबत. बाय.